मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. नुसता स्वर द्यायचा. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. तुका म्हणी माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पानिम. मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनाद्यत्रय जननी देवाचिया. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त.
ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त, संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून या अभंगामध्ये साधू संतांना त्यांच्या कार्याच्या मोबदल्यामध्ये मातृत्वाची उपमा देणारा हा अभंग. विठला 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 सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. सर्व माता भगिनी, श्रोतृवर्ग, अधिकार संपन्न टाळकरी वृंद, गायक वादक, सर्व गुणवान मंडळीच्या आणि उपस्थित असलेल्या सर्व परमार्थातल्या जाणकार मंडळीच्या आणि महाराज मंडळींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण श्यामबाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा नामसोहळा आणि त्या नामसोहळ्यातील तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सप्ताह कमिटी, समिती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व देणगीदार, त्याच पद्धतीनं सर्व कारभारी मंडळी, गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध असलेल्या मंडळींच्या माध्यमातून आबालवृद्ध, माता भगिनी आणि तरुण वर्ग सर्वांच्या वतीनं माझ्याकडं आमचे परमस्नेही प्रल्हाद महाराज वाजे यांच्या वाघ यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा सुपूर्त करण्यात आलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठला 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांना मातृत्वाची उपमा दिलेली आहे. आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर संतांना मातृत्वाची उपमा देणं म्हणजे भरजरी शालीला बोंद्रीचं ठिगळ दिल्यासारखं आहे. कारण संतत्व खूप मोठं आहे आणि मातृत्व खूप लहान आहे. त्यामुळं मातृत्वाची उपमा संतत्वाला बसतच नाही. मग तुकोबरायनं का दिली, काय कारण असं तुकाराम महाराजांनी उपमा देण्याचं? कारण उपमा ही उपमेयाच्या ठिकाणी उपमितीच्या माध्यमातून योग्य रीतीनं बसली पाहिजे तरच उपमा असते. उपमा जर तुम्हाला नाही कळली तर दृष्टांत, ज्याच्या मोबदल्यात दृष्टांत दिला जातो तो समर्पक असावा. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायनं मातृत्वाची उपमा दिली. जगामध्ये मातृत्व खूप लोकांनी मोठं केलंय. खूप लोकांना मातृत्वाचे खूप पवाडे गायले. अगदी आकाशाला भिडल एवढं मातृत्व मोठं केलं समाजानं. पण संतत्व त्यांच्या कोसोगंती लांब आहे महाराज. संताला मातृत्वाची उपमा शोभत नाही. मी एकच गोष्ट सांगतो, पहिल्यांदा तुम्हाला प्रथमतः सांगतो, संतत्व किती मोठं आहे आणि मातृत्व किती लहान आहे, किती विसंगती आहे. ह्याच्याकरता दृष्टांत सांगतो. संतत्व किती मोठं आहे. जगद्गुरु तुकोबारायच्या भाषेत बोलायचं ठरलं तर, आनो रेनो या थोकडा, आनो रेनो या थोकडा,
ठोकळा मंदिरुया ठोकळा आकाशाई वढा हा तुका आकाशा वढा द्रोणिका केले कलेवर तुका आकाशाई वडा तुका आकाशाई वडा हो गिळून सांदिले गिळून सांदिले हो अनुरेणुया थोकडा श्रुतीनं सांगितलं अनुरेणुयान महतो महियान. श्रुतीचं वाक्य संत केवढे मोठे आहेत तर आकाशापेक्षा मोठे आहेत महाराज. आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही शहरच्या जवळची मंडळी आहात. आकाशच किती मोठे अजून आपल्याला माहित नाही. आकाश किती मोठं आहे, संतत्व किती मोठं हे कसं कळावं? तर कळत्या मंडळीसाठी, शिकल्या सवरलेल्या मंडळीसाठी मी तुम्हाला भौतिक शास्त्र सांगतो. भौतिक शास्त्रामध्ये प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 1,00,000 किलोमीटर, आपलं 3,00,000 किलोमीटर प्रकाशाचा किरण धावतो. पुन्हा माझं लक्षपूर्वक बोलणं ऐका. एका सेकंदाला 3,00,000 किलोमीटर प्रकाशाचा किरण धावतो. असा प्रकाशाचा किरण 60 गुणिले 3 आलेलं उत्तर एका मिनिटाचं. लागबर का लाखात? हो. किती? 1,00,00,000 80 लाख एका मिनिटाचं अंतर आहे. एका मिनिटाचं प्रकाशाचं अंतर एका मिनिटाचं आहे. म्हणून मोबाईलच्या माध्यमातून जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून आपलं बोलणं, प्रकाशाचे किरण या पृथ्वीच्या टोकाहून त्या पृथ्वीच्या टोकापर्यंत एका सेकंदाच्या आत घेऊन जातात. हा प्रकाशाचा वेग आहे. म्हणून एका सेकंदाला 1,80,00,000 किलोमीटर एका मिनिटाला. आता पुन्हा गुणिले 60 आलेलं उत्तर एका तासाचं. पुन्हा गुणिले 24 आलेलं उत्तर एका दिवसाचं. त्याला गुणिले 365 आलेलं उत्तर एका वर्षाचं. आणि असा ताऱ्यावरून, चांदणीवरून निघालेला प्रकाशाचा किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्याकरता 1,00,00,000 वर्ष लागतात महाराज. किती? 1,00,00,000 प्रकाशाचा किरण, इतक्या वेगानं धावणारा किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्याकरता 1,00,00,000 वर्ष लागतात. म्हणून पृथ्वीपासून हा तारा 1,00,00,000 प्रकाश वर्ष लांब आहे असं गणित केलं जातं. हे एका सूर्यमालेतलं मी सांगितलं. आणि अशा अनंत सूर्यमाला आकाशामध्ये भ्रमण करतात. आपलं डोकं फुटून जाईन महाराज. पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत गणित मांडलं तरी बी नुसतं आकाशाचं गणित आपल्याला सुटणार नाही. एवढं आकाश मोठं आहे, त्या आकाशापेक्षा आमचं संतत्व मोठं आहे. विठाला विठाला विठाला. आणि त्या संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे. मी तुम्हाला आता दुसरा प्रश्न विचारतो की आई प्रेम करते पण आपल्याच बाळावर करते का दुसऱ्याच्या? आपल्याच बाळावर करते महाराज. हो, आपुली याचा कळवळा आणि का बाळावरी नाही.
आईचं प्रेम असू द्या, पण ती आईचं प्रेम फक्त आपल्याच बाळावरती प्रेम करते. ती सांगत असते, बाळा सावलीला ये, सावलीला, माझा जीव खालीवरी होतोय, सावलीला ये. मग तो म्हणतो, मला सावलीला बोलवते, शेजारचा गोट्या नाही का उन्हामध्ये, ती म्हणते त्याला मरू दे, तू इकडे ये. हो, म्हणजे शेजारचा गोट्या मेला तरी हरकत नाही. हो, हे काय प्रेम आहे का महाराज? हे प्रेमाचं लक्षण आहे का? आपल्या लेकरावरती प्रेम करते, दुसऱ्यावरती नाही, इतका अपपर भाव आहे. आता याच्या पुढे जाऊन सांगतो, आपल्या सुद्धा लेकरावर सारखं प्रेम करीत नाही. स्वर्ग, आपल्या सुद्धा लेकरावर सारखं प्रेम करीत नाही. मी प्रश्न विचारतो, मुलीवर जास्त प्रेम आईचं का मुलावर? हो, पुरुष सगळे मुलीवर म्हणले बघा, पण ज्यांना 50% आरक्षण आहे त्या काहीच बोलले नाहीत. हो, आता मुलीवर का मुलावर आपण जर थोडस त्याची आपण टॅली करू, थोडस तारतम्य घेऊ. मुलीवर प्रेम आहे. एखाद्या आईला विचारलं, आई तुमचं प्रेम मुलीवर आहे का मुलावर आहे? ती नुसतं म्हणत असते, तसं काही नाही बाबा, मुलगा आहे माझाच आहे, मुलगी माझीच आहे. पण हे सगळं इथूनच आहे बरं का. हो, खरं प्रेम तिचं मुलावर नसतं, मुलीवर असतं. तुम्ही म्हणताल की महाराज तुम्ही बी आरोप करायला लागले का? तर तुम्हाला माझं थेरी बोलणं ऐका, प्रॅक्टिकल घरी जाऊन बघा, कारण प्रॅक्टिकल शिवाय पास होत नाही माणूस. माझं थेरी ऐका, प्रॅक्टिकल तुम्ही घरी जाऊन बघा, कुणावर प्रेम आहे ती. मी 25% मुलगा सुनाच्या ऐकण्यात गेला. मी जास्त बोलणारा माणूस नाही, आगाऊ बोलत नसतो. 25% मुलगा जर सुनाच्या ऐकण्यात गेला तर म्हातारी गावभर घरोघर जाऊन सांगती, घरानं करती, तुम्हाला काही माहिती का काय तेव्हा आमचा बैल बुद्ध्या, आणि पुन्हा कपाळाला हात लावणार आणि म्हणणार, माय नुसता नदी बैलच झालाय बाय, असं करणार. हो, नुसता नंदी बैलच झालाय बाय म्हणणार असं. हो, पण 25% मुलगा जर सुनाच्या ऐकण्यात गेला तर ती म्हणती, हो नुसता नंदी बैल झालाय, आणि पुन्हा सांगणार, जावाई बाई माझे सगळ्या किल्ल्या माझ्या बबीच्याच हातात. आणि मग हे कोण झाला? पहिला तरी नुसता नंदी बैल झाला, हे तर झुलीचा झाला ना. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं सुनाच्या ऐकण्यात मुलगा नसावा, पण मुलीच्या ऐकण्यामध्ये जावाई असावा. हा अपपर भाव आहे महाराज. कमी आवडतो बरं, ज्याच्याकडं खाते, ज्याच्याकडं राहते, ज्याचं सगळं काही तो पालन पोषण करतो, तरी सुद्धा ती मुलीची कड वळते. हा अपपर भाव आईच्या ठिकाणी असल्यामुळे संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं शोभा देत नाही. मग माऊलीनं का दिली, तुकोबराईनं का दिली संतत्वाची उपमा, मातृत्वाची उपमा संतत्वाला का दिली? तर त्याचं एकमेव कारण सांगतो महाराज. जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दुसरा दृष्टांत बी नाही, म्हणून उपमा दिली. कारण मातृत्वापेक्षा जगाच्या पाठीवर सगळं फिक आहे. मातृत्वात दोष आहेत, पण दोष असले तरी बी सुद्धा मातृत्व हे जगातल्या सगळ्या श्रेष्ठ दृष्टांतापैकी आहे, म्हणून मातृत्वाचा दृष्टांत दिला. पण एकच गोष्ट सांगतो, संतत्वामध्ये बसण्यासारखा दृष्टांत नाही, पण जगात त्याच्याशिवाय मोठा नाही म्हणून द्यायचा. सागर किती मोठा आहे म्हणले, आपल्या पाटलाच्या विहिरी एवढा. तो सागर नाही महाराज, नवसागर आहे. पाटलाच्या विहिरीची उपमा कुठं सागराला देत असतेत का? पण आता तुम्ही जर त्यांच्या विहिरीपेक्षा मोठी जर जलाशय साठाच पाहिला नसेल
कोणी पाहिला असला तर समजा हो जायकवाडी प्रकल्प एवढा समुद्र आहे असा जर कोणी म्हणत असेल तर वेडा आहे तो. समुद्राला समुद्राचीच उपमा आहे महाराज. सागरम सागरोपमाह, गगनम गगनाकारम, आकाशाला दुसरी उपमा नाही आणि समुद्राला दुसरी उपमा नाही. तसं मातृत्वाला जगाच्या पाठीवर दुसरी उपमा नाही. मातृत्व जगातलं सगळ्यात मोठं आहे, पण संत लाईनीला बसणे इतकं मोठं नाही. पण काय करावं, नाही मामुशी नकटे मामू आजचे. निवळच मामा नाही ना उभा राहायला, मग नकटा का असाना, कामापुरता मामा. म्हणून मातृत्वाची उपमा संतत्वाला दिली. आता एक गोष्ट सांगतो, मग संतत्व मोठं झालं का नाही? मातृत्वाची उपमा दिल्यामुळं संतत्व मोठं झालं नाही, पण मातृत्व मात्र नक्की मोठं झालं. आणि तुकोबारायला मातृत्व मोठं करायचं होतं, म्हणून संताला उपमा मातृत्वाची दिली. कधी कधी दृष्टांताला सिद्धांतामुळे मोठेपण असतं, तर कधी कधी सिद्धांताला दृष्टांतामुळे मोठेपण असतं. मुख्यमंत्र्याच्या लाईनीला गावातला कचऱ्या असला तर सोडून द्यायचं बरं का. तुमच्या गावातलं बोललो नाही मी, नाही तर तुम्ही पुन्हा वेगळं म्हणता ना. आमच्याकडे रेडीमेड शर्टाचं दुकान असतं, एखाद्या वेळेस बसून जातं एखाद्याच्या अंगामध्ये, असं होतं. गावातला कचऱ्या किंवा धोंड्या हो मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जेवायला जाऊन बसला. खरं म्हणजे मुख्यमंत्र्याच्या लाईनीला बसायसारखा नाही, पण लोक हात धुवून येईपर्यंत पटकन गेला, जिथं मुख्यमंत्र्याचं ताट होतं तिथं शेजारी बसला. जेवायला बसल्या बरोबर लगेच कार्यकर्त्यांनी पाहिलं, उठ 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 म्हणले, उठ उठ. हे मुख्यमंत्र्यांनी पाहिलं, ते म्हणले उठू नका ना, पहिल्यांदाच येऊ द्यायचं का नाही येऊ द्यायचं तुम्ही ठरवायचं. आणि आता उठवल्यानंतर निवडणुका जवळ आल्यात ना. हो, आता याच्यापेक्षा जरी खालच्या थराचा आला तरी आम्हाला मान्य करावं लागेल ना. बसू द्या बसू द्या, नाही तर लगेचच पेपरला बातम्या, लगेचच समजा व्हॉट्सअपला बातम्या, फेसबुकला बातम्या, तुम्हाला गरीब चालत नाही, तुम्हाला श्रीमंताची आवश्यकता आहे. हो, आमच्यावरती शिंतोडे उडवतील म्हणले. बसू द्या आता. बसलाय तर बसला. आणि बसल्यानंतर जेवायला सुरुवात झाल्याच्या नंतर आता वाढणाराला असं वाटायचं की मुख्यमंत्र्याच्या लेवलला बसलाय म्हणल्यानंतर तितक्याच लेवलचा आहे काय की आग्रह करायचे. बरं, मोठ्या माणसाचं असं असतं की केव्हाही फोटो निघतात त्यांचे, कधी बी जेवताना चालताना अशी पोज दिली साहेबानं, तशी पोज दिली, कधी बी. फक्त सकाळीच तेवढे फोटो निघत नाही तर कधी बी फोटो निघत आहेत मोठ्या माणसाचे. फक्त तेवढाच बाजूला राहतो फोटो, नाही तर मोठ्या माणसाचे फोटो निघत असतात. हा, मग फोटो निघाले, मग आपला ह्यो फार भारी ना माणूस, तो दिसायला तसा जरी असला तरी भारी. त्यांनी फोटोवाल्याला सांगितलं 2 फोटो दे. त्यांनी सांगितलं पैशाचं, समितीकडून घे ना. विचारतो काय मला पैशाचं. त्यांना असं वाटलं मुख्यमंत्र्याच्या जवळ जेवायला बसलाय, 2 फोटो आणले त्यांनी. आणि गावात येऊन नुसत्या फेकायला लागला असे. हो, पुढे टाकायला लागला. म्हणलं आपलं वजन माहितीये का तुम्हाला, मुख्यमंत्र्यांनी मला जेवायला जवळ घेतलं. बाकीचे म्हणले पुढे हाणू नको, तुझं वजन माहिती आहे आम्हाला किती येते, पुढे हाणू नको. आणि लगेच फोटो दाखवायचा. लोक म्हणायचे राव खरंच आहे, मुख्यमंत्र्याच्या लाईनीला बसण्यासारखा नाही, पण नाही म्हणाव तर बसलेला आहे, आणि हो म्हणाव तर तितक्या क्रेडिटचा नाही. आता एक वैशिष्ट्य झालं, जेवला, पण कचऱ्या मुख्यमंत्र्याच्या बरोबर जेवल्यामुळं मुख्यमंत्र्याचं वजन वाढलं का नाही, पण कचऱ्याचं वाढलं. तसं संताच्या लाईनीला मातृत्व बसवल्यामुळं
संताचं वजन वाढलं नाही, पण मातृत्वाचं वाढलं. आणि हेच तुकोबारायला करायचं होतं, कारण समाजामध्ये मातृत्वाची उपेक्षा होऊ लागली. आणि आमच्या संस्कृतीमध्ये वृद्धाश्रम निघाले, हे सगळ्यात कलंक आहे आमच्या संस्कृतीला, सगळ्यात मोठा कलंक. आणि मला उपमा द्यायची म्हणून सांगायचंय, नाही तर मातृत्व सांगायचं नाही. पण मातृत्व काय करतं, आई जीवनामध्ये आपल्यासाठी काय देते, तिचे उपकार काय, दातृत्व काय, असा जर कुणी प्रश्न केला तर पहिल्यांदा त्या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्या टाइमला आपली जगामध्ये उभं राहण्याची कुवत नव्हती, आपली ओळख नव्हती, आपला वशिला नव्हता, त्यावेळेस आईनं आपल्याला जागा दिली. आणि ती बी जागा पोटात दिली बरं का. आणि पोट ही माणसाचा सगळ्यात मुख्य अवयव आहे. म्हणून जन्मभर माणूस पोटासाठी पळतो. ते देवानं पुढं दिलंय म्हणून बरं आहे. महाग दिलं असतं तर ह्याच्यापेक्षा पळाला असता. कीर्तनाला माणसं अशी बसलेच नसते महाराज. हो, ते पुढं दिलंय पोट. आणि पोट हा मुख्य अवयव आहे शरीरातला. पोट भरलं तर बाकीच्या गोष्टी येतात. म्हणून पोट हे मुख्य अवयव आहे. म्हणून चिंतनीय गोष्ट सांगतो तुम्हाला, महत्वाची गोष्ट सांगतो. पोट दुखायला लागल्यानंतर आणि पाठ दुखायला लागल्याच्या नंतर वेदना पोटाच्या जास्त का पाठीच्या? पोटाच्या. महिनाभर पाठ दुखायला लागल्यावर दम खाईन, पण पोट दुखायला लागल्यावर दम नाही खाणार, क्षणभर सुद्धा नाही. म्हणून आईचं प्रेम ही पोटाची व्यथा आहे महाराज. म्हणून अभंगामध्ये सांगताना पोटी भार वाहे असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आईनं पोटामध्ये जागा दिली, पहिला उपकार. आता दुसरा उपकार सांगतो मी, महत्वाचा, तुम्ही ऐकलेला नसलेला दृष्टांत सांगतो. आई दुसरी देणगी देते, ती ब्लड, रक्त. तुम्ही म्हणाल महाराज काय नवीन सांगितलं तुम्ही? रक्त देणं म्हणजे अवघड गोष्ट आहे का फार? 250 रुपयाला पावशेराची बाटली मिळते. हो, पेशंट कुठं आहेत हे फक्त माहिती पाहिजे. 250 रुपयाला रक्ताची पावशेराची बाटली देणारे येतं कितीतरी डोनर. मग आईनं रक्त दिलं म्हणून काय झालं? लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला सांगतो. डोनर ज्यावेळेस पेशंटला रक्त देतो त्यावेळेस ते रक्त पेशंटचं ज्या गटाचं रक्त असेल त्याच गटाचं रक्त जर डोनरनं दिलं तर ते सूट होतं, नाही तर पेशंट मरतो. भिन्न गटाचं रक्त जर असेल तर पेशंट मरतो. आता लक्षपूर्वक माझं बोलणं ऐका. आई ज्या वेळेस रक्त देते त्यावेळेस महाराज नाळेच्या माध्यमातून रक्त बाळाला ज्या वेळेस मिळतं त्यावेळेस आईचा रक्तगट वेगळा असतो आणि बाळाचा रक्तगट वेगळा असतो. तरी सुद्धा बाळाला ते सूट होतं. का सूट होतं हे जगातल्या कोणत्याच डॉक्टरला सांगता येणार नाही का सूट होतं, कारण डॉक्टरकडे त्याचं उत्तर नाही महाराज. मग तो MS मास्टर ऑफ सर्जन असो, MD मास्टर ऑफ डॉक्टर असो, नाहीतर किती बी शिकलेला शास्त्रज्ञ असो, फॉरेन रिटर्न असो, नाहीतर आपल्या औरंगाबादच्या विद्यापीठात शिकलेला असो, आईचा रक्तगट वेगळा. विचारून बघा तुम्ही. माझं हे कीर्तनातलं बोलणं. आईचा रक्तगट वेगळा आणि मुलाचा रक्तगट वेगळा असताना आईचं रक्त बाळाला सूट कसं होतं? तर त्याचे 2 उत्तर आहेत. एक उत्तर असं आहे की निसर्गानं आईच्या नाळेच्या माध्यमातून मुलाच्या नाभी कमलापर्यंत आईचा रक्तगट असतो, पण बाळाच्या नाभी कमलामध्ये गेल्यानंतर असं एक चक्र
परमेश्वरानं निर्माण करून ठेवलेलं की त्या चक्रावरती आईचं रक्त गेलं की ते फिल्टर होतं आणि मुलाचा रक्तगट बदलला जातो महाराज. हो, हे जगातलं आश्चर्य आहे, जगातलं. आणि अजून तरी मशीन निघालं नाही रक्तगट बदलणार. आपल्या नाभी कमलामध्ये रक्तगट बदलवण्याची ताकद आहे हे आपल्याला माहित नाही. एक उत्तर. आणि दुसरं उत्तर आहे की आईच्या प्रेमाची ताकद एवढी मोठी आहे की ते रक्त सूट होतं बाळाला. कोणती प्रेमाची ताकद आहे तर एक चिंतन सांगतो तुम्हाला. 10 खांडाचं लाकूड जर पाण्यामध्ये टाकलं तर बुडतं का तरतं? तरतं. तिळा एवढा खडा पाण्यामध्ये टाकला तर तरतो का बुडतो? बुडतो. मग तिळा एवढ्या खड्याचं वजन जास्त का 10 खांडाच्या लाकडाचं वजन जास्त? मग 10 खांडाच्या लाकडाचं वजन जास्त असून बी पाण्यानं लाकडाला का तारलं आणि दगडाला का बुडवलं? असा जर प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर एक आहे महाराज. पाण्याला विचारलं तू दगडाला तारलं नाहीस आणि लाकडाला कशामुळे तारलंस? त्यावेळेस पाण्यानं सांगितलं लाकूड माझ्या जातीचं आहे. लाकडाने माझा शोध घेण्याकरता जितकी उंची झाडाची त्याच्यापेक्षा खोल मुळ्या गेल्या आणि माझा शोध घेत घेत ते आलं आणि कोरड्या मातीतून माझा शोध घेऊन ते माझ्यावरती जगलं. म्हणून ते मला अनन्य आहे. मी जर त्याला मिळालो नाही तर ते जळून जातं. माझ्याशिवाय ते जगत नाही इतकं ते मला अनन्य आहे. म्हणून माझी वाट पाहतं म्हणून मी त्याला लहानाचं मोठं केलेलं आहे आणि लाकूड माझ्या जातीचं आहे म्हणून केवढंही मोठं असलं तरी मी त्याला तारणार बुडवणार नाही. आणि खडा माझ्या जातीचा नाही. खडा बिलकुल माझ्या जातीचा नाही. उलटा पाण्याचा वैरी आहे महाराज दगड. म्हणून पाणी जर असं खळखळ वाहायला लागलं आणि जर दगड आडवा आला मध्ये तर बिचारं पाणी त्या दगडाच्या नादाला लागत नाही. ते वळण मारून जात. तसं दगड जर रस्त्यात पडलेला असला आणि दगड बहुतेक रस्त्यातच असतो. आपलं वळण मारून जात जा. हे शिका. दगडाच्या नादाला लागू नका. कारण दगडाच्या कंपन्या खूप मोठ्याल्या आहेत. आणि मी दगड सांगायला सुरुवात केली तर लोक म्हणते ह्या दगडाला कोणी बोलवलं? तू का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. महाराज दगडाच्या खूप जातीत. मी दगड सांगत नाही तुम्हाला. तर दगडाचा स्वभाव आहे. दगड शक्यतो रस्त्यातच पडतो. त्याला विचारलं दगडाला की रस्त्यात का तर त्यांनी सांगितलं रस्त्यात. रस्त्यात पडण्यामध्ये रस्त्यात आहे. सगळ्याला कळत नाही आणि मी दगडाला जास्त सांगत बी नाही. या पद्धतीनं दगड मग ते पाणी सांगतं जोपर्यंत माझी ताकद कमी आहे तोपर्यंत मी त्याला वळण मारून जातो. पण माझी ताकद वाढल्यानंतर मी त्याच दगडावर दगड आदळतो आणि त्याची वाळू करतो पीठ. नदीला पूर आला आणि पाणी वाढलं की ते दगडावर दगड आदळतं आणि बारीक त्याची वाळू होते महाराज. त्याची ताकद वाढल्यावर आपली ताकद वाढल्यावर बघू. पण सध्या दगडाच्या नादाला लागायचं नाही. आपल्याला मी जास्त खोल प्रमाणामध्ये बोलणार नाही. ज्यांना ओळख असेल ते ओळखून घेतील. कारण कीर्तन हे कोड आहे कोड. त्याच्यामुळे सगळ्यालाच कळलं असं नाही. पुढं बोलतो तुम्हाला चिंतनीय बाब अशी आहे की त्या लाकडावरती असलेल्या प्रेमामुळं ते लाकूड तरतं. तसं आईच्या प्रेमामुळं आईचा रक्तगट मुलाला सूट होतो.
हे 2 उत्तर. दुसरी देणगी रक्त आहे. तिसरी देणगी हाड. स्वर देत जा. हा, कारण तुमच्या तिघापैकी कुणीतरी स्वर दिला तर ठीक आहे, नाही तर कीर्तनकार नावाचं मड काय आपण होऊन मसनवाट्यात जात नसतं. कीर्तनकार नावाच्या मड्याचे हे खांदेकरी येतं. हो, टाळकरी म्हणजे खांदेकरी येतं. उगं माझं नशीब आहे म्हणून आमचे देवटे महाराजासारखे मोठमोठाले खांदेकरी आले तर. हो, हे खांदेकरी येतं. आणि मृदंग वाजविणारे म्हणजे शिकाळेवाले येतं. त्यांच्या पाठीमागं खांदेकरी, खांदेकऱ्याच्या खांद्यावर मड, हे शिकाळीवाले येतं. आणि पेटीवाले म्हणजे मागून वारा घालणार आहेत असे. हो, 15 फूट मड पुढं का जायना, पण मागून पदर हाणायचा आणि एकदा होंद का हाणायचा, की पदर हाणायचा असा. हो, आणि खाली बसलेले म्हणजे पेटल्यावर तंबाखू चोळणार आहेत असे. वडला गड्या जाळा आता ह्याने पेटला. हो, म्हणून खालचे नातेवाईक आहेत पण जरा लांबचे तर हे तुम्ही जवळचे तर. हो, कारण ऐकण्याच्या नादामध्ये त्यांचंही काही खोटं नाही. ऐकण्याच्या नादामध्ये हो सहजासहजी विसरून जातं. हो, पण तुमच्यावर सगळं अवलंबून आहे. विठाला 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 विठाला. तिसरी देणगी आहे हाड. तुम्ही म्हणाल महाराज हाड म्हणजे फार मोठी देणगी नाही. हो, शरीर रूपी बिल्डिंगला दिलेलं स्टील म्हणजे हाड येतं. शरीर रूपी बिल्डिंगला दिलेले हाड म्हणजे स्टील आहे. स्टील जन्मभर काटकपणा राहतो. आता तुम्हाला कळण्यासाठी सांगतो, वैद्यक शास्त्र आणि त्या वैद्यक शास्त्रातलं जीवशास्त्र सांगतो. जीवशास्त्र म्हणजे ज्याला बायोलॉजी म्हणतात इंग्लिशमध्ये. त्या बायोलॉजी मध्ये ॲनाटॉमी शास्त्र आहे. ॲनाटॉमी म्हणजे MBBSच्या पहिल्या वर्षाला शिकवलं जातं ते ॲनाटॉमी शास्त्र तुम्हाला सांगतो. काय शास्त्र आहे? हाडं दिले म्हणजे काय? माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो मी, कारण मला चावट सारखं बोलायला बोलवलेलं नाही. पण ऑपरेशन केल्याशिवाय रोग बाहेर पडत नाही, म्हणून कधी कधी भूल द्यावी लागते. म्हणून बोलतो, मायबाप क्षमा असू द्या. आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस बाळ असतं त्यावेळेस आईचं दूध आतून प्रभावित होतं. आईचं दूध आतून प्रभावित होतं आणि 9 महिन्यापर्यंत आईचं दूध आतून बाळाला गेल्यानंतर इंग्लिशमध्ये दूध म्हणजे कॅल्शियम आहे आणि कॅल्शियम म्हणजे दूध आहे. त्या कॅल्शियमच्या लेयर पासून म्हणजे थरापासून हाडं तयार होतात. त्या दुधापासून आईचं दूध 9 महिने आतून प्रभावित होतं आणि त्या दुधापासून हाडं तयार होतात. आणि जन्मल्यानंतर ती आई त्याला पाजते, त्यावेळेस त्या कॅल्शियमला पुन्हा पुष्टी मिळते आणि जन्मभर मरेपर्यंत जे हाडं आपल्याला साथ देतात ते आईच्या दुधाचा प्रभाव असतो महाराज. आता त्याच्यातली गोष्ट तुम्हाला मार्मिक सांगतो. माणूस मेल्यानंतर एवढाले मोठाले लाकडं जळून जातात. त्यानंतर त्वचा जळून जाते, मेद जळून जातो, लिगामेंट जळून जातात, मज्जा जळून जाते, मांस जळून जातं, रुधिर जळून जातं, प्रतिमा जळून जाते, केस जळून जातात. खाली शिल्लक काय उरतं? काय उरतं? हाडं. शिल्लक उरलं 10-10 खंडाचे, 5-5 खंडाचे लाकडं जळून गेले, पण खाली हाडं शिल्लक उरले. त्या अग्निदेवाला विचारलं की तुम्ही मोठमोठाले लाकडं जाळले पण हाडं का शिल्लक ठेवले? त्यावेळेस तो अग्नी सांगतो, जगामध्ये मी सगळ्याला जाळू शकतो, फक्त आईच्या दुधाला जाळू शकत नाही महाराज. आईच्या दुधाला मी जाळू शकत नाही, म्हणून
अग्निनारायण सुद्धा आईच्या दुधाला वाकून मुजरा करतो. आणि त्या हाडावरती आता आपण जर पिंडदान केलं, तर्पण केलं, तर पुढच्या जन्माची आणि यह जन्माची 2 जन्माची सामुग्री हाडानं मिळते. म्हणून ते हाड आपल्याला आईनं दिलेले आहेत महाराज. तिसरी त्याच्यानंतरची देणगी, 4थी देणगी आहे श्वासोश्वास. हा प्राण आहे, प्राण. खरी प्राणाला प्राण देणारी जर कोण असेल तर आई आहे महाराज. प्राणदाती आहे. परंतु कोण्या शहाण्यानं आणि कोणत्या शृंगार रसामध्ये डुबलेल्यानं सांगितलं पत्नीला ही प्राणेश्वरी म्हणून. बायकोला प्राणेश्वरी म्हटलं जातं. बायको प्राणेश्वरी नाही, ती प्राण देत नाही, प्राण घेते. ती विषयाचरण आत्मघाता, ती प्रत्येक श्वास घेते आणि आई प्रत्येक श्वास देते. म्हणून बाळाचा अर्धा श्वास आईचा अर्धा श्वास असतो आणि अर्ध्या श्वासानं आई त्याला प्रदान करीत असते. विठाला 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 कुंडली कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदे गोपाल कृष्ण हो. आईचा श्वास हा अर्धा बाळाचा श्वास असतो. म्हणून आपल्याला रोज 21,600 एवढे श्वास आई देते महाराज. आता 9 महिन्याचं गणित जर तुम्ही केलं तर किती श्वास दिले महाराज. ईश्वराला सांगितलं की काही नाही, माझे वडील मरायला लागलेत, 200 एकर जमीन आहे, मी तुम्हाला पाहिजे तितकं देतो, फक्त एक सही करेपर्यंतच बापाला एकच श्वास द्या. देईल का? ईश्वर सुद्धा श्वास देत नाही, पण आईनं ते श्वास दिले. म्हणून प्राणदाती आई आहे. याच्या पुढची देणगी सांगतो तुम्हाला. सर्वांची माफी मागून लिगामेंट्स दिल्या, मेद दिला, मज्जा दिली, हो, सप्त धातू दिले महाराज. आणि याच्या नंतरची शेवटची गोष्ट माझ्या माता भगिनींची माफी मागून बोलतो. जन्मभर राखून ठेवलेली आबरू, जी वडिलाच्या नजरेस नाही आणि भावाच्याही नजरेस पडू दिली नाही, ती आबरू तिनं तोंडामध्ये दिली बाळाची. आता ती लेकूरवाळी जर पाजायला बसली तर 50 माणसामध्ये तिला लाज शरम वाटत नाही महाराज. चव्हाट्यावरती लाज तिनं पूर्णपणे गुंडाळली आणि नाकाला लाज गुंडाळून बेशरमपणा धारण केला आणि बाळासाठी तिनं गोड दूध दिलं महाराज. गोड दूध दिलं. आता ती कशाची शरम ठेवीत नाही. तिनं लाज चव्हाट्यावर मांडली. कुणासाठी मांडली? बाळासाठी मांडली महाराज. आणि जगाच्या पाठीवर एकच गोष्ट सांगतोय मी, तिनं जर एवढं बलिदान दिलं, एवढं तिनं देणगी दिली, तर तिच्या जीवनामध्ये तिच्यावरती अन्याय करण्यासारखं ज्यावेळेस वागलं जाईल त्यावेळेस जगाच्या पाठीवर त्याला ईश्वर सुद्धा वाचू शकणार नाही महाराज. म्हणून मी चिंतनीय बाब सांगितली की, आणि लेकराला पाजणं हा किती गुणधर्म असतो आणि किती ओढ असते हे पुरुषाला कळणार नाही. त्याच्यासाठी एकच दृष्टांत आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरून हिरकणीनं महाराज लेकराला पाजण्यासाठी उडी टाकली. उडी रायगडावरून उडी टाकली महाराज. हो. आणि याच्या पुढची बखर सांगतो भाऊ. बखर सगळ्याला माहित नाही. बखर वाचा आणि नंतर इतिहास सांगत जात जा. बखर वाचा. महाराज तिनं उडी टाकली, लेकराला पाजण्यासाठी गेली, त्यावेळेस त्या लेकराची जीभ टाळ्याला चिकटलेली होती. रडून रडून कोरडं पडलेलं होतं. त्या बाळाची अवस्था पाहिली महाराज हिरकणीनं. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. बाळाकडं पाहिलं
आणि पाजण्याची केवढी तीव्र तळमळ आईला असते याच्यासाठी सांगतोय, माझ्या शब्दाचा विपर्यास करू नका. महाराज त्या हिरकणीची चोळी फाटली आणि दुधाच्या धारा लेकराच्या तोंडावरती पडल्या. महाराज एवढं तिला पाजण्याचं प्रेम असतं. म्हणून त्या मातृत्वाच्या बाबतीमध्ये जगाच्या पाठीवर तुम्ही कातड्याचे जोडे करून जरी तिच्या पायात घातले तरी उपकार फिटणार नाहीत. एवढं मातृत्व मोठं आहे. आणि त्या मातृत्वाची उपमा संतत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं दिलेली आहे. शेवटची देणगी सांगतो आईची. आई मृत्यू पावत असताना जाताना या निसर्गाकडे तिने एक देणगी ठेवून दिलेली असते फिक्स डिपॉझिट मध्ये, की माझ्या बाळाला ज्यावेळेस तकलीफ होईल आणि दुःख होईल त्यावेळेस ही देणगी वापरायची. म्हणून मरताना तिनं एक देणगी दिली. कोणती देणगी दिली महाराज? या नियतीकडे या निसर्गाकडे एक ठेव ठेवून दिली. ज्यावेळेस माझ्या लेकराला तकलीफ होईल त्यावेळेस त्यांनी माझी आठवण केली की त्याला सांभाळण्याचं काम तू करायचं म्हणून नियतीला सांगितलं. कोणती देणगी आहे महाराज? तर ज्यावेळेस खूप थंडी वाजते त्यावेळेस पांघरायला नसेल तर हे गुडघे पोटात घेतले आणि कानाला असा हात लावला की आईच्या गर्भातलं आसन केलं, म्हणजे आईची आठवण केली मूळ स्वरूपामध्ये. आणि ज्यावेळेस हासे हात केले आणि गुडघे वरी घेतले त्यावेळेस महाराज थंडी कमी वाजते. कारण निसर्ग सुद्धा त्या आईची देणगी आपल्याला परत देत असतो महाराज. आणि आईच्या पोटाची ऊब आई जाऊन बी आपल्याला मिळत असते. हे कुठल्या साहित्यिकाला आणि हे कुठल्या संशोधकाला कळण्यासारखी गोष्ट नाही महाराज. हे वात्सल्य वात्सल्य. तुम्ही अजून बी बघा, जर 5-6 माणसं एखाद्या माणसाला चौकामध्ये जर बडवायला लागले काठीनं ठोकायला लागले तर त्यांनी पडल्या पडल्या फक्त गुडघे मध्ये घ्यायचे आणि कानावर असा हात टाकायचा. 50% मार त्याला कमी लागतो. का? तर ती नियती आईच्या पोटातली तुम्हाला राखण देते आणि संरक्षण सुरक्षितता देते. आणि मार आईच्या पोटाला लागतो महाराज आणि तुम्हाला मार कमी लागतो. ही आईची आठवण केल्या केल्या जर आई आपल्याला ही देणगी देते तर जगाच्या पाठीवरती आपल्याला तिच्याकडून देण्यासारखं आता काहीच शिल्लक उरलेलं नाही. जे ईश्वरानं दिलं नाही ते तिनं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून अशा संताला मातृत्वाची, जगाच्या पाठीवरलं श्रेष्ठ मातृत्व त्याची उपमा देऊन लेकराच्या हिताची काळजी तिनं व्हावी मरेपर्यंत याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाचं पहिलं चरण सांग. लेकुराचे हित
वाहे माऊलीचे चित्त. आता महाराजानं माऊलीची उपमा संतत्वाला दिली आणि ती हित करते असं प्रतिपादन केलं. आता त्याच्यामध्ये मला एक चिंतन असं सांगायचं आहे की जे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सांगताना सांगतात लेकराचं हित माऊली करते. आता तेच जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी अभंगात बोलत असताना सांगतात, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे दाविला लौकिका आचारती, दाविला लौकिका आचारती. नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका आचारतीही. आईला हित नाही माहिती म्हणतात. तुकोबारायचा एक अभंग आईला हित कळत नाही म्हणतात आणि एक बाजूला हित कळतं म्हणतात. असं तुकोबाराय द्वयार्थी कसं बोलतात? महाराज तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, असले अभंग उग साहित्यिकाच्या तडाक्यात पडत नाहीत म्हणून बरं आहे. नाही तर साहित्यिक लोक म्हणते तुकाराम महाराजाला खरंच काही कळत नव्हतं. एकदा हित माहिती म्हणतात, एकदा हित नाही माहिती म्हणतात. असं कसं काय? नेमकं याच्यापैकी नेमकं काय आहे? हित माहिती का नाही माहिती? म्हणून एक जाता जाता सांगून जातो महाराज, संताचं वचन कळण्याकरता मी जरा थोडासा कागाव शब्द वापरतो पण सत्य आहे. संताचं वचन कळण्याकरता मेलेल्या जनावराचं मास्कंड खाऊन आणि धाब्यावरती जेवून पायात बुटाडं घालून बोर्डावरती लिहून कधीच संताचं वचन कळत नसतं महाराज. त्याच्याकरता संताच्याच दावणीला झाडावं लागतं, त्यावेळेस संत वचन कळत असतं. हो, संत प्रसन्न होत असतात त्याच वेळेस संत वचन कळत असतं. म्हणून हे साहित्यिकाचा खेळ नाही, हो शब्द ज्ञानाचा खेळ नाही, चावट मती करणाराचा खेळ नाही महाराज हा. हो, हा खेळ कुणाचा आहे? शब्द ज्याला कळतो आणि ते संत प्रसन्न होतात, त्याच्यात एकच गमक सांगतो तुम्हाला. वैदाचं कुत्र जर सश्याच्या पाठीमागं लागलं तर सश्याचे पाय 3-3 इंचाचे आणि वैदाच्या कुत्र्याचे पाय फुटाफुटाचे. पळायला लागल्याच्या नंतर सस पळायला ऐकत नाही का कुत्र पळायला ऐकत नाही? सस पळायला ऐकत नाही. फार छान उत्तर दिलं. मग 3 इंचाचे पाय सश्याचे, फुटाचे पाय कुत्र्याचे.
दोन्हीमध्ये अंतर का पडलं, तर त्या दोन्हीला विचारलं. त्यावेळेस कुत्र्यानं सांगितलं महाराज, ससत बोललं नाही, पण सश्याचं आणि कुत्र्याचं दोन्हीचं उत्तर असं आहे, सस पळतं जीवासाठी आणि कुत्र पळतं पोटासाठी. कारण पोटासाठी पळत असल्यामुळं त्याच्या पळण्याचा वेग कमी आहे आणि जीवासाठी पळणाऱ्या सश्याचा वेग जास्त आहे. कारण सश्याला माहिती, मी जर ढिला पडलो तर माझा जीव जाणार आहे, म्हणून सस जितकी ताकद आहे तेवढी लावतं. आणि कुत्र विचार करतं की मी किती बी जरी पळालो तरी अख्खं सस काही मला मालक देणार नाही, फक्त एकच पीस. आणि मग एका तुकड्यासाठी इतका कशामुळं पळू, ते दुसऱ्या कुत्र्यानं मारलं तर मला तेवढा तुकडा मिळणारच आहे ना, मग एवढं काय पळायचंय. म्हणून साहित्यिकाचा आणि वारकऱ्याच्या अभ्यासात फरक एवढा आहे, साहित्यिक अभ्यास करतो पोटासाठी आणि मला पदवी मिळाली पाहिजे, माझा पगार वाढला पाहिजे, म्हणून साहित्यिक करतो अभ्यास साधू संतांच्या अभंगाचा, आणि कीर्तनकार वारकरी अभ्यास करतो उद्धारासाठी. महाराज वारकरी उद्धारासाठी अभ्यास करतो आणि साहित्यिक अभ्यास करतो पोटासाठी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, मोठमोठ्या ट्रॉफ्या मिळवण्यासाठी. त्याच्यासाठी अपेक्षा करतो तो. आणि मग अभंगाचे अर्थ नाही अनार्थ काही बी अर्थ लावायचे महाराज, काही बी अर्थ लावायचे, त्याला मोजमाप नाही असे अर्थ लावायचे की जे अभिप्रेत आहेत संताला, असे अर्थ नाही लावायचे. संत प्रसन्न व्हावेत म्हणून एक सांगतो तुम्हाला, धारूरकर शास्त्री आपल्या मराठवाड्याचं एक फार मोठं दैवत, विद्वान व्यक्तिमत्व, त्याला पंडित प्राण म्हणत असत. जगामध्ये काश्मीरच्या पंडिताचा आणि केरळच्या पंडिताचा ज्यावेळेस न्यायघटित ग्रंथाचा वाद होत असे, त्यावेळेस त्या वादाचं निरसन करण्याकरता पंडित प्राण धारूरकर शास्त्री असायचे महाराज. आणि त्यांचे 6 दर्शन, 4 वेद आणि 18 पुराण एवढे मुखोद्गत होते. एवढा मोठा माणूस, पण ज्यावेळेस तुकोबारायची गाथा वाचली महाराज, त्यावेळेस ते ढसा रडायला लागले आणि ते म्हणले, विनाकारण माझ्या जन्मातला शास्त्राला आणि पुराणाला वेळ घालवला. षष्टी, सप्तमी, विभक्ती, प्रत्यय, समास, संधी, विग्रह, अन्वय, व्यतिरेक हे करीत बसलो आणि तुकाराम महाराजाची गाथा बाजूला राहिली. आणि ज्यावेळेस तुकाराम महाराजावरती प्रेम जडलं, त्यावेळेस त्यांना कुणी बी जरी प्रश्न विचारायला आला तर डोळे झाकायचे आणि तुकोबारायची गाथा उघडायची, पहिल्या पानावर त्याचं उत्तर असायचं महाराज. संताचं सेवा केल्यानंतर एवढ्या गोष्टी घडून येतात, म्हणून संतावरती श्रद्धा ठेवून ज्यावेळेस अर्थ बोलाची वाट पाहे, अभिप्रायाती वियेन, मग भावाचा फुलरा होत जाय मतीवरी. अर्थ त्या माणसाची वाट पाहतो, कधी शब्द निघतोय, मी त्याच्या अर्थाला झगडतोय. म्हणून घटना सांगतो. घटना काय आहे तर तुकोबारा एका अभंगात सांगतात, हित नाही ठावे जननी जनका, आणि एका अभंगात सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हे हित माहित नाही म्हणतात, हित माहितही म्हणतात. ह्या 2 गोष्टी कशा आहेत तर त्याच्यातलं गमक सांगतो तुम्हाला. कारण एका अभंगात जननी शब्द वापरला आणि एका अभंगात माऊली शब्द वापरला. जिला हित माहित नाही तिच्यासाठी जननी शब्द वापरला आणि जिला हित माहिती तिच्यासाठी माऊली शब्द वापरला. आणि जननीला हित कळत नाही हे तुकोबारायला जे सांगायचंय त्याच्यातलं बारकाव्याचं गमक एवढंच आहे. जननी कोणाला म्हणतात तर मी माझ्या माता भगिनींची पुन्हा क्षमा मागून बोलतो, जननी कुणाला म्हणतात आणि तिला लेकराचं हित कळत नाही अशी जननी कोण? संस्कृत मध्ये जन जायते म्हणजे जी जनन करते, जी जनन म्हणजे जन्माला लेकराला घालते म्हणण्यापेक्षा जरा वेगळ्या परिभाषेत बोलतो, ते लेकरू तिच्या इच्छेविरुद्ध जन्माला येतं, ती जन्माला घालीत नाही. ते लेकरू तिच्या इच्छेच्या विरुद्ध जन्माला येतं आणि ते जन्माला आलेलं लेकरू तिच्या प्रतिष्ठेला आडवं येतं, म्हणून त्या लेकराला ती मारण्याचा सुद्धा प्रयत्न करीत असते. अशी जी लेकराला जन्म घालते तिला जननी म्हणतात महाराज. आणि अशा जननीला हित माहिती नाही. मग हित कुणाला माहितीये? फक्त माऊलीला माहिती आहे.
म्हणून आई वेगळी, माता वेगळी, जननी वेगळी, माय वेगळी, माऊली वेगळी, आणि तुम्ही परवानगी दिली तर बोलतो मम्मी वेगळी. हे सगळे मॉडेल वेगळे वेगळे. असं समजू नका की हे एकच मॉडेल आहे. हे वेगळे वेगळे आहेत महाराज. तर महाराष्ट्राचा नाही. आई शब्द हा तेलुगू शब्द आहे, म्हणून संत वाङ्मयामध्ये तुम्हाला आई शब्द दिसणार नाही, माय शब्द दिसेल. हो, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा. माहिरा पुलिया भेटेन माहिरा पुलिया जाईन गे माया पंढरपुरा, जाईन गे माया तया पंढरपुरा, जाईन गे माया तया पंढरपुरा, हो जाईन गे माया तया पंढरपुरा. ज्ञानोबा त्या काळात होते म्हणून म्हणले जाईन गे माय तया पंढरपुरा. आता जर माऊली असते तर नसते म्हणले असे. ते म्हणले असते जाईन गे मम्मी तया पंढरपुरा. हो, असं म्हणले असते. हो, तुम्ही संत माय बाप कृपावंत असं धाडस नसतं केलं. त्यांनी बी रिमिक्स अभंग केले असते. हो, मॉडर्न अभंग केले असते. मग तेही म्हणले असते तुम्ही संत मम्मी पप्पा कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो. असं झालं असतं महाराज. हे वेगळी वेगळी कंपनी, वेगळी वेगळी. मला वेळ मिळेल तसं सांगल महाराज तुम्हाला, कारण अभंगाचा मतितार्थ खूप मोठा आहे. जसा वेळ मिळेल तुमच्या झोपेवर अवलंबून आहे पुन्हा. कारण माझी पहिल्यांदाच तुमच्या गावात आहे. आमच्या वाघानं आणलंय मला इथं. ऐका, हे सगळे आमचे इथं कदम माऊलीत असते, कदम कदम चालणारे आमचे. हो, आता सध्या गणेश उत्सव चालू आहे. ते गणेश भगवान टाळ घेऊन उभे येतं, कारण महादेवाचं आणि गणेशाचं जवळचं नातं आहे असं. हो, वरला नारायण पुन्हा मृदंग वाजवला. सगळी ही मोठाली मंडळी, आमचे किशोर महाराज, ही सगळी मोठाली मंडळी येतात. आता तुमची माझी पहिल्यांदा ओळख असल्यामुळं मी जरा घाबरत घाबरत बोलतो. मला सवय नाही हो इतक्या माणसामध्ये बोलायची. माझ्या अंगाला घाम सुटलाय. आणि काही काही लोक जणू जुनी ओळख असल्यासारखी मला मानानं खुणवीत येतं. झोपलेले माणसं, झोपलेले माणसं म्हणतात महाराज तुम्ही आता काय दिवा लावणार आहेत आम्हाला कळलं, तुम्ही थोडंसं गप बसा बरं, बसा. म्हणून असे काही काही मानानं खुणवीत येत. आणि काही भोळे भाबडे डोळे, बिचारे भोळे भाबडे, ते डोळ्याने खुणवीत येत. चालल्यात खुणा त्यांच्या. काही काही डोळ्यानं खुणवीत येत, काही मानानं खुणवीत येत. आणि काही काही म्हणते जास्त लांबीलं तर गिळूनच टाकू बघा. असे मोठाले तोंड पसरीत येतात. तर तुम्ही काय काय चपात्या खाल्ल्या नाहीत का काय बाबा? हो हो, काही कमी पडलंय का काय? पण ते काही काही गिळायचाच प्रयत्न. बरं, एवढं जरी तुम्ही गिळायचा प्रयत्न केला मला, तर एवढा लाठ्या गिळता तरी येईल का बरं? पण काही काही ढिलेच पडणार. अगोदर आज माझं मोजमाप घेते तर बसतो का तोंडात, आणि नंतर हिसके देते तर बघ ते प्रयत्न करून काय काय होतंय ती. हो, प्रयत्न चालू आहे त्यांचा. हो, काही काही गिळायचा प्रयत्न करते, तर काही काही असे कपाळाला हात लावून बसले, जणू मड्याजवळ बसले.
तुमच्या का ऊस तोडीची उचलली नाही ना आलो नाही का काय का सेंटरिंगच्या कामाचे पैसे तर भलतेच नाराज झाल्यासारखे असे मड्याजवळ बसल्यासारखे असे कपाळाला हात लावून बसले तर आणि काही नाही अशा चुली केल्यात बघा गुडघेवरी केलेत आणि अशा चुली करून खोबर मिठ्या टाकल्यात उग वाटतं त्या चुलीवर चहाचं पातेलं ठेवून खालून जाळा असा हो मोकळ्या मनानं बसा जास्त वेळ कीर्तन करणार नाही हो मला हो महाराजांनी मला सांगितलं आमच्या दिवटे महाराजांनी गणेश महाराजांनी कदम महाराजांनी मौलींनी मला सांगितलंय सगळेजण गांधीलीकर सगळ्यांना मला सांगितलंय की तुम्हाला इकडच्या भागात फेमस व्हायचं असलं तर जास्त वेळ कीर्तन करू नका 4च्या आतच आटपून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे ठरलं म्हणजे ठरलं आपलं 4च्या पुढं जायचंच नाही हो ठरलं हो समोरचे बसलेले म्हणले असतील ह्या कंबर बांधायला कीर्तन मिळालं की नाही बरंच हापापल्याला गिराईक दिसतंय राव हे शेवटचा आणि पहिलाच टाइम ह्याच्या नादालाच नाही लागायचं असं चला काही का असाना परंतु फवारणीनं फरक पडला ना नाही तर मगापासून पाहिलं तर काही बोकडा पाडलेलीच झाडं असे काहीचा मवाच निघाना आता फवारणीनं फरक पडलाय तरी सुद्धा फवारणीनं फरक पडला पण काही कापसं नुसते बघा हो फवारणी मारली की तितक्या पुरते टाव करते तर आणि फवाऱ्यावाला पुढे गेला की पुन्हा बोकडा धरते तर आता याच्यातून फवारणीनं फरक पडलाय पण काही बोंडच धरी ना तू आणि काही बोंड धरलेत पण त्याच्यातून कापूसच निघाना हो त्या नुसत्या हो नकट्यातून लेंड्या बाहेर निघाल्या येईल उतार शेवटपर्यंत काय होतं ती बघू आपण हो आता तयार हो आता सगळे कापसटाव करले बघा आता हो वापशाखाली जमीन आली विठाला हो लोपले ज्ञान अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती राजा महाकैवल्य आरती राजा आरती राजा महाकैवल्य तेरा आरती राजा हो लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी आणि त्या हितासाठी अवताराला आलेले संत त्या संताला हित कळतं जसं आईला कळतं आई जाणते वाहे माऊलीचे चित्त आता याच्यामध्ये 2 पक्ष आहेत महाराज आई हित बी जाणत नाही आणि आई हित ओळखीतही नाही असे 2 प्रकार आहेत पण एवढे प्रकार मला सांगायला तितकासा वेळ नाही खूप मोठं गोड चिंतन आहे महाराज आईला हित कळत बी नाही आणि आईला हित कळतं बी असे दोन्हीही पक्ष जर मांडत गेलो तर आपली रात्र पुरणार नाही एवढ्या शब्दावरती आपलं विवेचन पूर्ण होईल म्हणून आपल्याला ओझरता होत नाही असा एक महाराज आईला हित कळत बी नाही एका मुलाला आजारी पडलं बाळ दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरनं त्याच्या नीतीप्रमाणे त्याला औषध दिलं डॉक्टरची नीती काय हो एका दिवसामध्ये बरं न करणं ही डॉक्टरची नीती आहे आणि डॉक्टरनं त्याला 8-10 दिवस ठेवून घेतलं 8-10 दिवसानंतर सुट्टी देत असताना हो डिस्चार्ज ज्याला म्हणतात देत असताना त्या आई फेड झालेला आहे त्याच्या जठराला मधून जखमा झालेल्या आहेत आता दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या सणाला तुम्ही त्याला गोडधोड आणि कठीण पदार्थ खाऊ घालाल सांगितलं कशा करता हसलात बाई तुम्ही सांगितलं हसायचं कारण म्हणजे डॉक्टर साहेब पहिली गोष्ट तर लेकरू माझ आहे मला त्याचं एवढं कळतं तुम्ही पुन्हा सांगितलं त्याची मला खंत वाटते मी काय ऊस तोडीवाली नाहीये मी MA झालेली MA एका यमाला आटपायसारखी नाही मी MA झालेली आहे डॉक्टरनी सांगितलं तुम्ही MA झालेला आहे म्हणूनच तुम्हाला सांगावं लागतं
खेड्यातल्या बाईला इतकं सांगण्याची गरज नाही, कारण वापशाखालची जमीन असते. तुम्हालाच सांगावं लागतं, लक्षपूर्वक ऐका. आणि डॉक्टर निघून गेले. बाईनं मुलाला घेतलं, घरी आली. दिवाळीचा सण किती दिवसाचा असतो? राजाला दिवाळी माहित नाही. किती दिवसाचा सण असतो? पुन्हा बोला, स्वातंत्र्य आहे. नक्की 5. हा, ह्या 3 लेकरांना सांगितलं महाराज. 6 दिवसाचा सण आहे. वसुबारसेच्या दिवशी दिवाळी सुरुवात होते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. किती दिवसाचा सण आहे? आपल्याला माहिती पाहिजे. 6 दिवसाचा सण आहे महाराज. आपल्याला अजून आपले सणच माहित नाही तर आपले लेकरं कलेक्टर व्हायचे, कलेक्टर. कॉप्या करून बी पास नाहीत. आपला सण आपल्याला माहिती पाहिजे. 6 दिवसाचा सण आहे. आणि पहिल्यात खरी मग सुरुवात होते खास फराळाची व्यवस्था ज्या दिवशी नरक चतुर्दशी असेल त्या दिवशी. मग बाहेर गावून नांदून आलेल्या मुली, बाहेर गावून नोकरीला गेलेले मुलं सगळे घरी येतात. आता पूर्वीच्या काळातली पद्धत होती, मुलगी दिवाळीला घरी यायची महाराज, माहेर घरी यायची. कारण तुकोबाराने सांगितलं, दिवाळीच्या मुळा लेकी असावली आणि पहा तसे वाटुली माहेरीची. आता सुशिक्षित पद्धत झाली आहे. आता सगळा उलटा जमाना निघालाय. आता मुलगी माहेर घरी पाठवित नाही. ते म्हणतात आमची लक्ष्मी, आमची दिवाळी आमच्याकडं पाहिजे, भाऊबीजेला घेऊन जा. हे दरवाजा मोकळा मोरीला बोळा. सगळा उलटा जमाना चाललाय महाराज. काय सांगायचं तुम्हाला. पूर्वीच्या काळामध्ये सासूचा दाब सुनावर पडायचा म्हणून सासुरवास असायचा. हो, आता सासुरवास नाही, आता सुनवास आहे. तुम्ही म्हणताल कशाहून म्हणतात? नाही, म्हाताऱ्या लवकर कीर्तनाला येऊन टेकतात म्हणून म्हणतो बाबा. कारण तेवढंच सुनापासून लांब बाजूला आपलं. कारण पूर्वीच्या काळात सासुरवास होता. आणि सासुरवास का होता त्याचं कारण आहे. सासू वयानं मोठी असायची आणि सून वयानं लहान असायची, त्यामुळं सासूचा दाब सुनावर पडायचा. आता तसं नाहीये. आता सून आलेली असती ताकदीच्या रगीत आणि म्हातारी गेलेली असती पांघरायच्या रगीत. रगीत अशा दोघीकडे बी आहेत, पण एकीकडं ताकदीची आणि एकीकडं पांघरायची. आता ताकदीच्या रगीच्या पुढं पांघरायची रग काय करीन महाराज. हो, असंच आहे सगळं उलट. हो, आता सासवाच सुनाच्या देखता बोलत नाहीत महाराज. काही बदल झाला. हो, पूर्वीच्या काळामध्ये गुरुजी विद्यार्थ्याला हाणायचे. पूर्वीच्या काळात गुरुजी विद्यार्थ्याला हाणायचे. हो, आणि गुरुजी घरूनच छडी घेऊन जायची अशी. हो, आता गुरुजीनं छडी घेऊन जायचीच नाही, मग आंबी हळद घेऊन जायची. जर पोहरांनी काम केलंच तर संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग सूज वाढू नये म्हणून लगेच आंबी हळद लावायची तिथं. हो, आता जमाना बदलला महाराज. खूप गोष्टी सांगल मी. सगळा उलटा जमाना आहे, सगळा उलटा जमाना. आता सवासा जमाना राहिला नाही, कोणत्याच गोष्टी सवाशा राहिल्या नाहीत. हो, पूर्वीच्या काळातलं सगळं वेगळं वेगळं होतं महाराज. हो, पूर्वीच्या काळातलं वेगळं होतं, खूप वेगळं होतं. पूर्वीच्या काळात लोक घरी खायचे आणि सकाळी बाहेर जायचे. हो, आता माणसं बाहेर खातेत. हो, धाब्यावर जेवत येत आणि घरी हो कार्यक्रम करतात महाराज. हो, पूर्वी भाकरीला किंमत होती, आता भाकरीला किंमत नाही महाराज. एसटी स्टँडवर गेला तर झुणका भाकर 1 रुपयाला आणि संडास 2 रुपयाला झाली आहे. हो, भाकरीपेक्षा परसाकडीलाच भाव जास्त आहे आता सध्या.
आता 1 रुपयाचं खाऊन 2 रुपयाचं हागायचं म्हणल्यावर केव्हा शेतकरी उबदार यायचं बाबा. हो, फार गोष्टी कठीण झालेल्या आहेत अशा. हो, मी आपल्याला सांगण्याचं तात्पर्य त्याच्यातलं एकच आहे की दिवाळीच्या टाइमला पहिल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीला फराळाचे केलेले पदार्थ, ती एम ए झालेली बाई असल्यामुळं नवीनच अन्नपूर्णा पुस्तक आणलेलं होतं आणि त्या पुस्तकाच्या रीतरिवाजाप्रमाणे तिनं सगळे पदार्थ तयार केले आणि मग घरातली सगळी मोठाली मंडळी जेवायला बसली. जेवणं वगैरे वाढले आणि वाढत असताना पलंगाच्या जवळून ती आई वाढायची आणि बाळानं त्या लोकांच्या तोंडाचा आवाज ऐकला आणि त्याला खावंसं वाटलं महाराज. कारण कधी कधी माणसाला खोटी भूक लागते, दुसरे खायला लागल्यानंतर त्याला वासना निर्माण होते आणि तो तोंडाचा आवाज झाल्याबरोबर त्या बाळाला खावंसं वाटलं म्हणून त्याने आईचा पदर असा ओढला हळूच पलंगावर झोपल्या झोपल्या. त्यावेळेस आईला वाटलं पलंगामध्ये पदर अडकला म्हणून मागं पाहिलं तर मुलांनी पदर ओढलेला. विचारलं, बाळू कशा करता पदर ओढलास? सांगितलं, आई मला की नाही एकच करंजी दे. असं म्हटल्याबरोबर तिनं पटकन त्याच्या गालाचा मुका घेतला, आलापाला घेऊन बोटं आखाला मोडली, दाढीवटी धरली आणि मुका घेऊन सांगितलं, बाळा राजा तुला डॉक्टरनं सांगितलंय ना टायफॉइड झालेला माय तुला आणि तू हुशार आहेस. माझं सोनं फार छान आहे बाई, माझं वाघ माझं वासरू ऐकतं माझं. हा पुन्हा मुका घेतला, सांगितलं तुला दिवाळी झाल्यानंतर स्वतंत्र तुझ्यासाठी तळलेले पदार्थ करून देईन, पण मागू नकोस माया. हा बर का, हुशार आहे तू, झोपा. महाराज त्या लेकरानं तोंडावर पांघरून घेतलं, हो म्हणलं आणि झोपलं लेकरू. सगळे निघून गेल्यानंतर ताट वाढून आईनं घेतलं आणि तोंडामध्ये घास घातल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की घरातले गडी सुद्धा शेतातले जनावरं सुद्धा आज उपवासी नाहीत दिवाळीच्या सणाला आणि माझं बाळ आज उपवासी आहे. तिला ती गोड करंजी विषासारखी कडू वाटली महाराज. तोंडात अर्धी घातलेली करंजी तिनं बाहेर जाऊन थुकली आणि परत आली. डोळ्याचा पदरानं ओला चिंब पदर केला आणि ढसाढसा रडली की वर्षाकाठचा एवढा मोठा सण आहे, माझं बाळ उपवासी आहे. तिला दम नाही निघाला. तिने करंजी उचलली आणि बाळाच्या तोंडावरचं पांघरून बाजूला केलं आणि बाळाच्या तोंडात तिनं करंजी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आई नको ना घालू, मला टायफॉइड आहे आणि डॉक्टरनं सांगितलं ना टायफॉइड जर उलटला तर कसं होईल, नको घालू मला तो. असं म्हणल्याबरोबर तिच्या हृदयाला पुन्हा छिद्र पडलं आणि ढसाढसा रडायला लागली, भिंतीला धडक दिली. बाई माझं किती लेकरू हुशार आहे, किती शहाण आहे, मरावं त्याच्या पोटी जन्माला यावं. तिने सांगितलं, बाळा तुझं म्हणणं 100% बरोबर आहे, पण आईच्या हृदयाला हे झेपत नाही रे, म्हणून एक करंजी खा. म्हणून तिनं करंजी घातली महाराज बाळाच्या तोंडामध्ये आणि अजान बालकाने ती करंजी खाल्ली. 10 मिनिट गेले की त्याच्या मेंदूमध्ये ताप गेला आणि हातपाय खोडून पोरग झटके यायला लागले आणि निचेष्टीत पडायला लागलं. लक्षात आलं आणि बाईनी रिक्षामध्ये टाकलं आणि दवाखान्यात नेलं. मुलाला आलेलं पाहिल्या बरोबर मुलाचे लक्षण पाहिले की डॉक्टरनं सांगितलं, एमए झालेलं आहेत ना, एमए. तुम्हाला लेकरं होतात, फक्त लेकरं, पण लेकराला काय लागतं काय नाही हे तुम्हाला कळतं का बाई? म्हणालात ना मी काय ऊस तोडीवाली का म्हणून. काय केलं त्या लेकराला? आता त्याच्या मेंदूमध्ये ताप गेला आणि केमिकलची औषधं त्याच्या शरीरामध्ये पुन्हा घालणं किती वाईट गोष्ट आहे, तुम्हाला कळतं का? फक्त तुम्हाला लेकरं होतात, पण लेकराची काळजी काय असते आणि त्याचं हित काय असतं तुम्हाला कळतं का? आता मान खाली घातली, तोंड बंद झालं आणि डॉक्टर तडातड बोलत होते आणि टपाटपा डोळ्यातून अश्रू गळत होते आणि माय जमिनीकडे पाहत होती आणि लेकराला झटके येऊन लेकराचे डोळे पांढरे होत होते. डॉक्टरनं लगेच सलाईन, इंजेक्शन, सगळ्या गोष्टी तडातापडीनं सुरू केल्या आणि डॉक्टर सारखे बोलत होते, फक्त लेकरं होण्याचं ज्ञान आहे,
पण सांभाळण्याचं ज्ञान नाही. असं इतकं असह्य बोलल्यानंतर त्या बाईनं सांगितलं, डॉक्टर तुम्ही सुद्धा नुसते डॉक्टर आहेत, तुम्ही आई नाहीत. आई जर झालात तर तुम्हाला आईचं अंतःकरण कळेल, आईचं अंतःकरण काय असतं म्हणून. बाई तुझं 100% म्हणणं आहे, पण आईचं अंतःकरण लेकरावरती ज्यावेळेस प्रेम करतं त्यावेळेस तारतम्यानं प्रेम करावं लागतं. मोह वेगळा आणि प्रेम वेगळं असतं. बाई तू मोह बाळगलास, मोह टायमाला कठोर व्हावं लागतं आईनं, हेच आईचं आई पण असतं. आणि तुला मोह आहे. हो, मोह वेगळा, ममता वेगळी, माया वेगळी आणि प्रेम वेगळं असतं आणि कर्तव्य वेगळं असतं. तुला कळत नाही हे. आणि ती सांगत होती, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला फक्त रोगाचं कळतं, तुम्हाला आईचं अंतःकरण कळत नाही. दोघही अर्धे अर्धेत महाराज. डॉक्टर आई नाही म्हणून आईचं हृदय नाही. आई आई आहे पण डॉक्टरच्या औषधाचं तिला ज्ञान नाही, म्हणून दोघही अर्धवट आहेत. पण आता एखाद्याची आई जर डॉक्टर असेल तर तिला औषधाचं बी ज्ञान आहे आणि आता तिला हो लेकराच्या हृदयामध्ये हिताचं बी ज्ञान आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस आई आणि डॉक्टर एकत्रित येईल त्यावेळेस दोन्ही गोष्टी कळतात. तसं आमचे संत म्हणजे डॉक्टर बी आहेत आणि आमचे संत आई बी आहेत. म्हणून तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, डॉक्टराला हित कळतं तसं माझ्या संताला हित कळतं महाराज. म्हणून कधी कधी लासू फासू देऊ डाग, वेळ प्रसंग आला तर आम्ही नाही भीडभाड आणि तुका म्हणे सानाथ. आम्ही कुणाची भीडभाड ठेवीत नाहीत महाराज. आम्हाला भीडभाड नाही कुणाची. आम्हाला कुणाच्या पुढे हात पसरायचा नाही, त्याच्याकरता भीडभाड नाही. राग आला तरी येऊ द्या, हो नाकाला झोंबलं तरी झोंबू द्या, पण जे सत्य आहे ते सत्य सत्यपणानं बोलावं. आणि ज्याला संतत्व मिरवायचं आहे त्यांनी सत्याला बोलत असताना कधीच कचरलं नाही पाहिजे आणि मायेच्या माध्यमातून समाजावरती प्रेम केलं पाहिजे महाराज. म्हणून माझ्या तुकोबरायांनी शब्द वापरला, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता खूप मोठा विषय आहे, खूप मोठा, अगदी छानपैकीचा विषय आहे. आता लेकरू शब्द वापरला. आता लेकरू हा माऊलीच्या सापेक्ष शब्द वापरला बरं का. माऊली कुणाला म्हणतात, लेकरू कुणाला म्हणतात? ज्याला व्याकरण कळतं त्यांच्यासाठी सांगतो, लेकरू असा शब्द आहे. तर त्या लेकरू मध्ये रू हा दीर्घ आहे महाराज, रस्व नाही, असा उता नाही. लेकरू, लेकरू असा शब्द नाही तो लेकरू. हो, कारण उच्चार कसे आहेत, रस्वचे दीर्घचे. अल्पविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, हो हे सगळे अल्पप्राण, महाप्राण, ह्रस्व, दीर्घ, काना, वेलांटी, मात्रा, अनुनासिक, या सगळ्या पद्धतीनं ज्याला व्याकरण कळतं त्याच्यासाठी ही गोष्ट मी सांगतो तुम्हाला. लेकरू हा ह्रस्व आहे आणि लेकरू म्हटलं की दीर्घ आहे. आणि दीर्घ उच्चार ज्यावेळेस उकारात्मक असेल त्यावेळेस ममता, माया, प्रेम, स्नेह हे सगळं असतं महाराज त्याच्या ठिकाणी. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एखाद्या मुलाचं नाव जर राम ठेवलं तर वडील हाक मारताना हाक मारतात, राम हाक मारतात तोंड भरून. भावाने हाक मारलं तर रामा अशी गोड हाक मारतात. मित्रानं हाक मारली तर राम्या. पण आईनं हाक मारली तर महाराज ती रामा म्हणणार नाही, राम म्हणणार नाही, राम्या म्हणणार नाही, तोंड भरून उकारात्मक शब्द बोलेल, रामू. काय प्रेम आहे महाराज, उकारामध्ये ते स्नेह आहे. म्हणून माऊलीच्या सापेक्ष लेकरू म्हणण्यामध्ये स्नेह आहे. मातेच्या हृदयी थेकुले स्नेह जैसे, उकारात्मक स्वरूपामध्ये. म्हणून ज्ञानोबारायची माऊली ज्यांना म्हणलं जातं ते माऊली मूर्ख जरी म्हणायचं असलं तरी मूर्ख म्हणत नाहीत महाराज. ते हो काय म्हणतात, ए रवी तरी मी मूर्खो, जरी जहाला अविवेको, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. तैसा हृदयामध्ये मी रामू,
असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामो विषयावरी. हो, उकारात्मक बोलतात म्हणून लेकरू हे कनवाळू, कृपाळू, स्नेहाळू, ममताळू, मायाळूपणाचं लक्षण म्हणजे लेकरू आहे. लेकरू म्हणजे लेकरू, आपल्या व्यवहारामध्ये लेकरू लेकरूच आहे, पण तसं नाहीये. त्याच्यातला फरक आहे. फरक काय आहे तर लेकरू म्हणजे अत्यंत कनवळ्याचं असतं ते लेकरू. म्हणून लेकरू किती वर्षापर्यंत असतं महाराज? हो, दाताचं बोळकं झाल्यावर लेकरू नसतं, काही वर्षापर्यंतच लेकरू असतं. म्हणून माऊलीच्या सापेक्ष लेकरू आहे. म्हणून एक तुम्हाला गट सांगतो. गट मानवी स्त्रीचं असतं ते लेकरू, मेंढीचं असतं ते मेंढरू, शेळीचं असतं ते कोकरू, वाघिणीचं असतं ते वाघरू, घोडीचं आणि गाढवीचं असतं ते शिंगरू, पक्ष्याचं असतं ते पाखरू आणि म्हशीचं असतं ते वगारू. हे सगळे मग म्हशीच आहे तिच्या मानानं, बिचारीचं प्रेमच आहे, प्रेमच आहे बिचारीचं. हो, म्हणून ते लेकरू, कोकरू, शिंगरू, वागरू, मेंढरू हे सगळे शब्द त्याच्या बाबतीतले किती सलग आहेत ह्या गटात बसणारे. आणि माऊली त्याच्या सापेक्ष म्हणजे महाराज जाता जाता एकच गोष्ट सांगून जातो, गोडपणानं गोष्ट सांगून जातो. वेळ पुष्कळसा झालेला, वेळेचं मला भान ठेवावं लागेल, कारण अभंगाचा मतितार्थ, रूढार्थ, व्यंजनार्थ, पदार्थ, पदशक्ती, जहद लक्षणा, अजद लक्षणा, भागत्याग लक्षणा, लक्षित लक्षणा, षडलिंग, विभक्ती, प्रत्यय, समास, संधी, विग्रह, अन्वय, व्यतिरेक याच्या माध्यमातून खूप मोठं चिंतन होईल. व्याकरणातून बोललो तर 7 दिवसही एका अभंगावरती चिंतन समाप्त होणार नाही. त्याच्यातला एकच विषय तुम्हाला प्रतिपादन करतो. माऊली कुणाला म्हणतात तर जी महाराज जगाच्या पाठीवर 4 माऊली येतात. 4 माऊली कोणत्या आहेत तर पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, माय कुणाला म्हटलं जातं, माता कुणाला म्हटलं जातं? जी लेकराला जन्माला घालते आणि केवळ संसार शिकवते तिला माता म्हणतात. हो हो, एखाद्याच्या मुलानं सांगितलं, आई सप्ता बसलाय, जाऊ का मी? ती म्हणते, ती वेडायस का काय रे तू? उद्याच्याला बाजारला जायचंय, बाजारात डुकले घेशील, पहाटे 4 वाजता बाजार काढायचा आहे. उगाच काही बी रिकाम टेकड्यासारखा उद्योग करी जाऊ नकोस. ते रिकाम टेकड्या लोकांचं काम आहे ते असं. हो, कुणी रांगोळ्या काढू नये तर कुणी आंघोळ्या करू. तुला काय करायचं त्याच्या पंचायतीहून? आपला संसार भला, घर भलं आणि आपलं शेत भलं, बाकी तिकडं मंदिराकडे अजिबात टेकू नकोस कुठं. हो, ते हो वाही लोक येतात गावचे आणि फैकी देत लोकाला. हो, ते बाकीचं काय करू नको. केवळ संसार शिकवते तिला माता, आणि संसारासह वर्तमान परमार्थ शिकवते ती माय. म्हणून मराठीतला माय बोलीतला खरा शब्द माय. म्हणून अजून खेड्यापाड्यामध्ये अजूनही म्हणतात, ए महिमाय आलती का हिकडं. खास शब्द आहे महाराज, मराठीतला शब्द आहे माय. आणि त्यातले त्यात माझी नव्हे, मही, महिमाय. हो, हे खास गोड शब्द आहे बघा. आता शब्द तितके राहिलेच नाहीत महाराज, सगळा शब्दाचा विध्वंस झालेला आहे. म्हणून माय ती म्हणते, बाबा 7 दिवसाचा सप्ताह आहे, पुन्हा पुन्हा काय आपल्या गावात होणार आहे का? अरे जा ना, कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत म्हणूनच महाराष्ट्र शहाणा आहे. आई सांगते, खरी गोष्ट सांगतो तुम्हाला महाराज, महाराष्ट्रामध्ये आजही अतिरेकी निर्माण का झाले नाहीत त्याचं एकमेव कारण आहे वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकाराची पुण्याई आहे महाराज. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकाराची पुण्याई आहे. संध्याकाळच्या 7 ते 9 आणि 9 ते 11 एवढ्या 4 तासामध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर किती सप्ते होतात महाराज, तुम्हाला कल्पना नसेल. मी इकडून इंदोर भोपाळ पासून, आज बी मध्य प्रदेशाच्या बाउंड्रीवरून आलो मी, इंदोर भोपाळ पासून ते इकडं अहमदाबाद बडोद्यापासून हैदराबाद पर्यंत, आणि इकडून निजामाबाद आदिलाबाद पासून मुंबई पर्यंत, बेंगलोर पर्यंत,
एवढ्या भागामध्ये कर्नाटक, आंध्र, त्याच पद्धतीनं कधी कधी तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हो तेलंगणामध्ये, महाराष्ट्रामध्ये सप्ते होतात महाराज. आणि नुसत्या एकट्या मुंबईमध्ये 1400 सप्ते होतात. 1400 थोडे तितके नाही, 1400 सप्ते होतात मुंबईमध्ये महाराज. नुसते एकदा महाराज मुंबईमध्ये शिरले तर पुन्हा वर्षानंतरच बाहेर पडायचं काम आहे. इतके सप्ते मुंबईमध्ये होतात. पुणे, पुन्हा सातारा, सांगली, आपलं औरंगाबाद सोडा महाराज. किती येतं तर संध्याकाळच्या 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 11 पर्यंत या 4 तासामध्ये गावोगाव विठ्ठल विठ्ठलाचा ध्वनी, पुंडलिका वरदेचा गजर एवढ्या 4 तासात जे होतो. आणि महाराष्ट्रात या हो नामस्मरणाचं जे पुण्य तयार होतं ते महाराष्ट्रालाच नव्हे पूर्ण जगाला तारण्याची ताकद एवढ्या पुण्यात निर्माण होते महाराज. एवढं पुण्य हो पोचलं जातं. म्हणून एकच गोष्ट सांगतो, आईनं सांगितलं जा बाबा कीर्तनाला जा. पुन्हा नाही आहे, वर्षभर काम पडलेलंच आहे आपलं. 7 दिवस गेलात तर काय हरकत नाही, शहाणा होशील, कळता होशील. ही आहे माय. त्यानंतर मी मगाशी सांगितलं आई शब्दाची व्युत्पत्ती नाही, कारण आई शब्द तेलुगू आहे, मराठीतला नाही. मग जननी म्हणजे मगाशी सांगितलं, जननी म्हणजे जन जायते, जन्म घालते, पण त्या लेकराची प्रतिष्ठेच्या आड येतं म्हणून त्याची विचाराने कदर करीत नाही. ती कदाचित कचऱ्यातही टाकून देते, तिला जननी म्हणतात. आणि आता माऊली कुणाला म्हणतात तर ती माऊली म्हणजे जन्माला घालते आणि केवळ नुसता परमार्थ शिकवते, तिला माऊली म्हणतात महाराज. आणि अशा माऊली 4 आहेत. पहिली वेद माऊली, दुसरी संत माऊली, तिसरी गुरु माऊली आणि चौथी देव माऊली. हो, वेद माऊली अहितापासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. हो, गुरु माऊली झोका देते महाराज. 17वीचे स्तन्य देशी, अनुहाताचा हल्लरुगासी आणि समाधी बोधे निजविशी बुजावोनी, ही गुरु माऊली महाराज झोका देते. माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा, आणि संत माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. आणि गुरु माऊली तू माझी माऊली, मिवो तुझा तहाना आणि पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. हो, नको चिंता करू पोटा या वस्त्राची, आणि माऊली आमुची पांडुरंग. म्हणून ह्या 4 माऊलीत, आणि या 4 माऊली आपलं हित करतात. आपण त्यांचं लेकरू व्हावं आणि ते आपली माऊली होतात आणि आपल्या हिताच्या संकल्पना करतात. मला बोलण्यासारखं खूप आहे. 5च मिनिटामध्ये मी एकच दृष्टांत सांगतो आणि आपली सेवा समाप्त करू. फक्त संताला मातृत्वाची उपमा दिली. कर्तव्य कसं असतं आईचं, आणि आईनं कसं कर्तव्य पार पाडावं लागतं, माऊलीचं कर्तव्य सांगतो आणि आपली सेवा समाप्त करू. कारण वेळ पुष्कळसा झालेल्या वेळेचं भान ठेवावं लागेल. अजून मोठमोठाले गायक आहेत, त्यांच्या चाली आहेत. हो, सगळ्या गोष्टीचा विचार, कारण थोडासा मला यायला उशीर झाला म्हणून त्याच्याकरता चिंतन थोडं लांबलं. एकच दृष्टांत सांगतो. इसवी सन 1905 सालची गोष्ट आहे आणि घडलेली गोष्ट. मी बगलातलं काढून बाजारात मांडित नाही आणि थोतांड काही सांगत नाही. इसवी सन 1905 साली उत्तर प्रदेशामध्ये रामस्वामी नावाचे एक शहीद होऊन गेले. आणि त्या रामस्वामीला इंग्रज शासनानं फासावरती चढवलं. देशद्रोहाचा गुन्हा लावला आणि फासावरती चढवलं. घटना अशी घडली की फासावरती जाण्याच्या आदल्या दिवशी जजनं, न्यायाधीशानं विचारलं, राम तुझी काय अपेक्षा आहे शेवटची, फक्त फाशी सोडून? त्यावेळेस रामनं सांगितलं, काही नाही, मला माझ्या आईला भेटण्याची इच्छा आहे. असं म्हटल्याबरोबर जजनं महाराज सही केली आणि फरमान सोडलं. त्या फरमानवरती सही करीत असताना जजच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं की माझी इंग्लंडची संस्कृती ही नाही. मृत्यूच्या समयाला सुद्धा रामला आठवण झाली आईची, काय संस्कृती आहे. देवा, मला जर जन्माला घालायचं असलं तर तो मिलॉर्ड ज्याला म्हणतात, हो, त्यांनी सांगितलं मला पुढच्या जन्माला मला हिंदू धर्मात जन्माला घाल. सही केली, डोळ्याचं पाणी पुसलं आणि जज उठून गेले. ते फरमान जेलरला दिलं, सुप्रिटेंडंटला. त्यांनी ते फरमान घेतलं आणि हेलिकॉप्टर पाठवलं. कुठं? जिथं रामची आई होती, वाडीमध्ये.
तिथं हेलिकॉप्टर उतरलं. हेलिकॉप्टर मधून तो जेलर उतरला आणि ते पत्र त्याच्या आईला दिलं रामच्या. तिनं ते पत्र वाचलं, कपाळाला शिरसावंद्य मानलं, त्याला वाकून मुजरा केला आणि विमानामध्ये आई बसली हेलिकॉप्टरमध्ये रामला भेटण्यासाठी. पश्चिम क्षितिजावरती सूर्य मावळतीला गेलेला होता आणि हेलिकॉप्टरमधून आई उतरून जेलच्या पायऱ्यावरी चढत होती. आता रामची आई कशी भेटणार आणि आई पुत्रामध्ये उद्याच्याला फासावर जाणाऱ्या बाळासाठी काय संवाद होणार म्हणून सगळे जेलचे अधिकारी शिपाई सगळे दोन तर्फा उभे होते आणि पलीकडून खिडकीच्या मध्ये रामला जाळीच्या पलीकडून बसवलेलं होतं आणि अलीकडून रामची आई आली. आल्याबरोबर रामला खिडकीमध्ये पाहिल्याबरोबर रामची आई मोठ्या मोठ्यानं हसायला लागली. हसून हसून थकली, जमिनीवर कोसळली, पुन्हा उठली, पुन्हा हसली, पुन्हा उठली, पुन्हा हसली, सारखी हसत होती. त्यावेळेस हे जेलचे अधिकारी सगळे पाहत होते की उद्याच्याला फासावर जाणारं बाळ पाहिलं आणि आईच्या मनाला फॅट बसला आणि डोक्याला इफेक्ट झाला आणि त्याच्यामुळं आई हसते. नाही तर जिचं आतडं कातडं फासावर जाणार आहे ती हसणार कशी. 2 तास हसून हसून झाल्याच्या नंतर रामच्या जवळ गेली आणि रामला विचारलं, राम तू कशा करता मी हसले ती विचारलं नाही. रामनी सांगितलं, आई पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल पण माझी आई कधीच चुकीचं वागणार नाही याची मला शाश्वती आहे. तू कशा करता हसलीस ते तूच सांग, मी कशाला विचारू तुला. दाढीवटी धरली आणि सांगितलं, राम उद्याच्याला तुला फासावर जायचंय आणि माझ्या आज आनंदाचा दिवस आहे. कसा आनंदाचा दिवस आहे तर मी काहीच न करता तुला फक्त जन्म दिला आणि तू या मोठ्या आईची भारत मातेची सेवा केलीस आणि तिच्यासाठी बलिदान दिलंस. उद्याच्याला तू फासावरती जाणार पण भारत मातेच्या इतिहासामध्ये मोत्याच्या शाईनं सोन्याच्या कागदावरती तुझी अक्षरं लिहिली जातील आणि त्या अक्षराच्या अगोदर माझं अक्षर लिहिलं जाईल आणि चंद्र सूर्य तोपर्यंत माझी कीर्ती अजरामर होईल, अजरामर कीर्ती होईल. म्हणून माझ्या आनंदाचा दिवस आहे. तू फासावर जरी गेलास तरी हरकत नाही पण माझं नाव रोशन करून चाललास आणि माझ्या पोटी जन्माला आलास बाळ. माझी कूस आज धन्य झाली. आणि बघ पदर असा बाजूला केला आणि तिनं पोटावरती हळदी कुंकू वाहिलेलं होतं. सांगितलं, आज माझ्या पोटाचं भाग्य उदयाला आलं आणि आज माझं भाग्य सौभाग्य झालं. हे कूस माझी धन्य झाली, तू या पोटाला जन्माला आलास. तोपर्यंत मला शाश्वती नव्हती पण आज माझं भाग्य झालं. उघडं करून पोट दाखवलं. महाराज मी नवे कपडे नवी साडी परिधान करून आले. कशा करता महाराज, आपल्याकडं नवरी मुलाला दिल्यानंतर वेह्याला मुलगी सून म्हणून दिल्याच्या नंतर त्या नवरदेवाच्या बापानं एक लुगडं द्यायचं असतं मुलीच्या बापाला, आपलं मुलीच्या आईला. त्याला पोट झाकणं म्हणतात. काय म्हणतात? पोट झाकणं. तिचं पोट आता उघडं पडलं, तिची कन्या मला दिली, आता तिचं पोट झाकायचं काम माझं आहे. बाळा माझ्या भारत देशासाठी तू बलिदान दिलंस. माझं पोट तर कुणी झाकलं नाही पण तुझ्या वडिलाकडून मी हे पोट झाकून घेतलं आणि माझं पोट भाग्याचं आहे बाबा. म्हणून मला खूप आनंद झाला. तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव कोरलं जाईल. आणि एक लक्षात ठेव, तू मरणार मेलास पण उद्याच्याला तुझ्यासारखे राम या भारत देशामध्ये लाखो जन्माला येतील आणि या खाकड्याच्या आणि या गोऱ्या कातड्याच्या लोकांचा नायनाट होण्याकरता वेळ लागणार नाही. हे एका रामाला फाशी देतील पण अनंत राम भारत मातेला जन्माला घातले जातील आणि उद्याच्याला पूर्ण भारत देश पेटेल तुझ्या बलिदानानं. म्हणून मला आनंद आहे. यांची आता जाण्याची वेळ आलेली आहे म्हणून तुझं बलिदान वायाला जाणार नाही, कामाला येईल. म्हणून माझी एकच शेवटची इच्छा आहे,
तुला मी माझं कर्तव्य सांगते, माझं वात्सल्य आणि मोह शिकवित नाही. मरत असताना गळ्यामध्ये फास अडकवायचा आणि एकच फक्त, नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकहा न चैनम क्लेद यंत्यापो न शोषयती मारुतहा. गीतेचा श्लोक म्हणायचा भगवान परमात्म्याचा आणि गळ्यामध्ये फास तो अडकवायचा आणि त्या खाकड्याला सांगायचं, वळ रे वळ, माझं काही वाकडं होणार नाही, माझा आत्मा अमर आहे आणि देह कधी जाणार आहे. माझ्या भारत देशासाठी मी बलिदान केलेलं आहे, मी अजरामर आहे असं त्याला सांग. तो वडील, हीच माझी डोळ्याला पाणी येऊ द्यायचं नाही आणि खुशाल मरण स्वीकारायचं, हे माझं शेवटचं तुला कर्तव्य प्रतिपादन करते. आणि असं म्हणल्याबरोबर रामच्या डोळ्यात इथपर्यंत धारा आल्या. डोळ्यातल्या धारा पाहिल्या की महाराज दगड उचलला आणि रामकडं फेकून मारला. खिळ्याला गजाला अडकला, खाली पडला, उचलला मारला, उचलला मारला. हो, ती मारायला लागलेली पाहिल्याबरोबर जेलर अधिकारी आला आणि सांगितलं, आई साहेब मारू नका. तिने सांगितलं, ए गोऱ्या कातड्याच्या सरक पलीकडं, शिव नकोस मला. अस्पृश्य काळ्या रात्रीमध्ये काळ्या लोकांनी तुम्ही काळेपणानं काळा कोट अंगावर धारण करून काळा न्याय दिला. माझ्या भारत देशासाठी त्यांनी जर केलेलं कर्म असेल तर ते देशद्रोहाखाली वजा होत नाही, बेरजेत जात नाही. तुझ्या इंग्लंडसाठी काय केलं असतं तर देशद्रोह होता, पण खोटा न्याय दिला तुम्ही. या दगडाच्या फटकारीनं तुझं डोकं फोडीन, बाजूला सरक, तुला हे गणित कळायचं नाही. आणि सरकल्यानंतर पुन्हा फेकून मारला. गजाच्या पलीकडे दगड गेल्यावर रामने आणला ना आईच्या हातात देत असताना सांगितलं, आई कशा करता मारतीस एवढं तरी सांग. सांगितलं, माझ्या खानदानीमध्ये हे शोभा देत नाही, तुझ्या डोळ्यातले हे अश्रू. मरणाला भीतोस का? माझ्या खानदानीमध्ये हे शोभा देत नाही. मी तुला शेवटच्या क्षणापर्यंत मातृत्वाचं नव्हे माऊलीचं कर्तव्य बजावते आहे आणि तू काय करतोस, रडतोस. सांगितलं, आई तुझा गैरसमज झाला. तू तुझा आनंद जसा हसून व्यक्त केलास तसा माझा आनंद मी हसून व्यक्त केला. माझे हे आनंदाचे अश्रू आहेत, दुःखाचे अश्रू नाही. मला कशाचा आनंद झाला तर मला एकच आनंद झाला आणि मला सार्थ अभिमान वाटला की जिचं लेकरू फासावरती जात असताना सुद्धा, जिच्या डोळ्याला टाक नाही आणि जी शेवटच्या क्षणापर्यंत कर्तव्य शिकवते, एवढी मोठी आई आणि एवढी मोठी माऊली या जगाच्या पाठीवर कुणालाच मिळाली नाही. मी भाग्यवान आहे म्हणून मी त्या ईश्वराला आणि भारत मातेला एकच प्रार्थना करतो, पुढच्या जन्मामध्ये याच आईच्या पोटी मला जन्माला घाल, तू पुन्हा परत जन्माला ये आणि मी तुझा पुत्र होईल, एवढीच माझी अपेक्षा आहे. तुझ्यासारखी आई शेवटच्या क्षणापर्यंत मला शिकवायचं काम करते, याच्यापेक्षा मला सार्थ अभिमान कोणता आहे आई. म्हणून वाकून मुजरा घातल्याबरोबर शब्बास वारे पठ्ठ्या, आता उद्याच्याला फासावरती जायचं. रामनं वाकून मुजरा आईला केला आणि हुतात्म्याला मुजरा म्हणून आईनं 3दा मुजरा घातला आणि आई पाठमोरी झाली. राम तिकडं निघून गेला. जेलच्या बाहेर रात्रभर आई उभी राहिली महाराज. आणि पहाटच्या टाइमला 4 वाजता घणा 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 घंटा वाजली आणि राम स्वामीला फासावरती दिलं गेलं. घणा घणा घंटा वाजली आणि राम स्वामीला फासावरती दिलं. विशिष्ट वाद्य ऐकलं आणि माझा राम गेला म्हणून जेलच्या भिंतीला धडक दिली महाराज राम स्वामीनं. आणि तिथून पुढं वात्सल्य मातृत्व रडलं, ढसा 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 रडलं. भारत मातेच्या इतिहासामध्ये त्या आईचे अश्रू उघळून गेले. पण ही कहाणी अजरामर झाली. राम आणि रामची आई अजरामर झाली. आजही इतिहास जिवंत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ज्या आईनं फक्त कर्तव्य शिकवलं तिला माऊली म्हणतात. माऊली आणि अशी माऊली ज्यावेळेस लेकराला मदालसे सारखी माऊली, छत्रपती शिवरायांच्या जिजाबाई सारखी माऊली जन्माला येते, त्याच वेळेस महाराज या देशामध्ये इतिहास घडतो. आणि अशा माऊलीनं लेकराला जन्म घालायला पाहिजे. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मातृत्वाची उपमा संतत्वाला देऊन त्या माऊलीला आणि त्या लेकराला मानाचा मुजरा केला. आणि तो मानाचा मुजरा कसा आहे
विठोबा रखुमाई रखुमाई मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.